नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2024चा मंजूर झालेले आहे. आता यामध्ये त्यांना 3 प्रकारचे पीक विमा मंजूर करण्यात आलेले आहेत. आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 प्रकारचे जे पीक विमा आहेत ते कोणकोणते आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. पहिलं या ठिकाणी पीक विमा जी आहे रक्कम आहे ती आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, ज्याला आपण लोकलाइज क्लेम अंतर्गतची आपत्ती म्हणतो, ज्या अंतर्गत 101,79,89 लाख रुपये या ठिकाणी जे आहेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत परभणी जिल्ह्याला मंजूर झालेले. त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जी मिड सीझनमध्ये जे आहे पावसाचा खंड पडतो आणि पाणी वेळेवर पडत नाही, 15 किंवा 20 दिवसांचा पावसाचा खंड पडतो आणि त्यामुळे कलेक्टर मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जे आहे मिड सीझन ॲडव्हान्सिटी अंतर्गत म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत जे पीक विमा नुकसान भरपाई 25% मंजूर केली जाते, ती रक्कम ही आहे, ज्यामध्ये 296,88,00,000 एवढी रक्कम परभणी जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर काढणी पश्चात भरपाईसाठी 27,77,00,000 एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. सर्वाधिक आपण बघितलं तर या ठिकाणी एकूण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पीक विमाची रक्कम जी आहे परभणी जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 426,55,00,000 रुपये एवढी मदत जी आहे परभणी जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेली. ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या जे लाभार्थी शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कंपनीमार्फत जमा सुद्धा करण्यास सुरुवात झालेली. आता तुम्हाला तुमचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे का, कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.